सर्दीने एवढं जाम केलंय ना भावांना, प्रमाणाच्या बाहेर आहे. सर्दीने एवढं जाम केलंय ना भावांना, प्रमाणाच्या बाहेर आहे. आवाज पण निघत नाही ना त्या घशातून. काल जसं आलेलो आहे तेव्हापासून एवढं जाम घसा डायरेक्ट दुखायला लागलेलं आहे. आता बघ, आता उठतो, उठल्यानंतर थोडा फ्रेश होतो, गरम पाणी पिलं ना. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आपण जाणार आहे नाशिकला. नाशिकला जायचं कारण असं आहे का आपल्याला एका गाडीचं काम करायचं आज, इर्टिगाचं नाही का. तसं भेटू लवकरात लवकर. आता भावांनो, आपण प्रवासामध्ये. तुमचा भाऊ फायनली आत्ताशी फ्रेश वगैरे झालेला आहे. सर्दीने एकदम पद्धतशीर जाम केलेलं आहे तुमच्या भावाला. आता मस्त आपण दुधाचा चहा वगैरे आणि त्यानंतर मस्त जरा 2-1 टोस्ट वगैरे खाऊ. 2च उरले म्हणून 2च खाणार आहे आपण. फायनली आता आपण निघालोय आपल्या प्रवासाला. आता आपल्याला जायचंय मुंबई नाके. ते बघा, बघू शकताय तुम्ही. ॲक्च्युली आपण भावांनो जेल रोडला आलो होतो, छोटंसं काम होतं. बट आता निघालो इथून. आता डायरेक्टली आपल्याला जायचं आहे गाईस मुंबई नाक्याला. हो, कारण दर्शन तिकडं वाट बघते आपली नाही. ओके, गाईस फायनली आता आपण आलेलो आहे बॉम्बे नाक्याला. आणि आपल्या भावाच्या गाडीला काही डेंट होते, तर ते डेंट वगैरे त्यांनी काढलेले आहे. बट काही ॲक्सेसरीज वगैरे बाकी नाही का, तुम्हाला दाखवतो आपली गाडी. गाईस, सो ही आहे आपली इर्टिगा. इकडे डेंट होता या साईडला. त्यानंतर गाईस इथं खाली पण डेंट होता एक नाही का, तो पण डेंट निघालेला आहे. आणि एक ह्या इथं डेंट होता. त्यानंतर गाईस या इथं पण एक डेंट होता. सो फायनली आपली डेंटिंग आणि पेंटिंग झालेली आहे. तर आता काही ॲक्सेसरीज वगैरे आहे गाईज, ते बसवायचे आपल्याला नाही का. तर आता आपण चाललो आहे होलसेलच्या दुकानात, तिथे ॲक्सेसरीज वगैरे बघू आणि त्यानंतर मग ॲक्सेसरीज बसवायला आपण आपली ॲक्सेसरीज बघायला. बघू शकताय तुम्ही, आपला रोहित भाऊ मस्त गाडी चालवत आहे. आणि आपण रोहितच आहे, पण पागल आहे. आज दुसरा रोहित, जो मधला रोहित आहे ना, पागल आहे तो. चला गाईज, लवकरात लवकर जाऊ आता आपण दुकानामध्ये. हे गाईज, फायनली आता आपण गेलो होतो ॲक्सेसरीज वगैरे बघायला. तर ॲक्सेसरीज बघितले, बट आपल्याला गाडी ॲक्सेसरीज लावण्यासाठी घेऊन जावं लागणार आहे. तर आपल्या गाडीचं काही काम अजून झालं नाही. म्हणजे आपण गाडी पॉलिशला वगैरे लावलेली आहे नाही का. थोडीशी नॉर्मली काहीतरी डेंटिंग पेंटिंग होती, डेंटिंग पेंटिंग वगैरे झालेली आहे. आता फक्त थोडी पॉलिश बाकी आहे. तर पॉलिश वगैरे करून भावांनो आपण लवकरात लवकर भेटू डायरेक्टली ॲक्सेसरीजच्या दुकानामध्ये. चलो, फायनली आता आपली बसंती रेडी झालेली आहे. हे बघा, बघू शकते तुम्ही गाईज, एकदम फुल चकाचक विषय नाही का. नाद नाही करायचा, आता ॲक्सेसरीज बसवायला जाऊ आपण. चलो, का वाटतं भावनो, बरोबर आहे का. फायनली आता आपल्या गाडीचं काम चालू आहे, बघू शकते तुम्ही. हे बघा, आता ही सिल्वर पट्टी लावलेली आहे आपण गाईस, ही एवढी. त्यानंतर आता इथली बाकी इथली पण लावणार आहे गाईस. त्यानंतर हे बघा खालची एक्सरसाइज ही जी दिसती ना, गाडी गाईस हे बघा, ही पण लावलेली. बघू शकते गाईस तुम्ही, गाडी एकदम आपली उठून दिसते आता काय. हे गाईस, फायनली आता आपलं पूर्ण काम झालेलं आहे आणि आपले भाऊ आता निघते त्यांच्या घरी. बघू शकते गाईस, हे बघा, ही सगळी ॲक्सेसरीज लावली आहे बघा. ही खालची, त्यानंतर ही जी मॅटिन आहे खालची, मॅटिन पण टाकलेली. हे बघा, हे नाव टाकलेली इर्टिगा वगैरे नाही का. म्हणजे तो गाईज, चला आता भेटू आपण आपल्या घरच्या प्रवासाला जाण्यासाठी. तो गाईज
फुल खतरनाक आपल्याला आता ट्रॅफिक लागलेलं आहे, बघू शकते तुम्ही. फुल ट्रॅफिक, डायरेक्ट ट्रॅफिक विषय झालेला आहे गाईज. खतरनाक विषय, डायरेक्ट ट्रॅफिक. नाद नाही करायचा. गाईज फायनली आपण आता आपल्या घरी पोहोचलेलो आहे आणि सर्दीने एवढं जाम केलेलं आहे तुमच्या भावाला, प्रमाणाच्या बाहेर नाही का. तर फायनली आपण गोळी वगैरे घेऊन आलेलो आहे भावांनो. आता घरी आलोय तर आता जेवण वगैरे करतो, गोळी वगैरे घेतो आणि झोपतो मस्त नाही का, कारण सर्दीने मला प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट जाम करून टाकलेले. चला गाईज भेटू मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी.